सुराशी जावे मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा
केव्हा भेटसी केशवा जीवना चुकली तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा चुकली बाळ हुर हुर पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा जीवना वेगळी मासोळी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका कळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा यंत प्रविशमं वाचि विवा प्रसूक्ता संजीव यत्किल शक्तिधर स्वदाहम्ना अन्यांश हस्तश्चरण श्रवणत्वगादिं प्राणा नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं केशव चरण सरोजं साधनीया मुदाभं जगदनी तपानि मंडलं मंडनानां तरुण कुलसीमा कंधरं कंजनेत्रं सदधवनहासं शिविठलं चिन्तयामि पाण्डुरंगा करुणा करुणाकरन्तं श्रीरामचन्द्र
शरणं प्रपद्ये वंशी विभूषितकरा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर। ऐसे रमण करो सकला, हरि कथा मोरे वो बढ़िया बोला, अज्ञान मनोनिया पुनिया बाळा, चालवी सकळा नमा मने विठ्ठल। कन्या सासुराशी जाय, कन्या सासुराशी जाय, मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाचे कळसस्थानी असणारे पंचमवेद निर्माते श्री जगद्गुरु तुकोबा यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये होत असलेली जगद्गुरु तुकोबरायाचे अंतकरणाची हेलावण या ठिकाणी अभंगामध्ये स्पष्ट करतात। विठ्ठल अभंगाच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या अपेक्षेने, भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये भगवान परमात्मा प्राप्त व्हावा या अनुषंगाने त्या आकांताने जगद्गुरु तुकोबाराय स्वतःची होत असलेली अवस्था या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करत असताना महाराजांना उपमा द्यावी तरी कशा पद्धतीने हा विचार करत असताना जगद्गुरु तुकोबाराय प्रामुख्याने 3 प्रकारचे दृष्टांत देऊन एक सिद्धांत सांगतात। देवा कैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवा जशी एखादी नवीन मुलगी नववधू झाल्यानंतर जेव्हा आईवडिलांचं घर सोडून जाते ना त्यावेळेला तिची अवस्था जशी होती ना तशी कैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले माझ्या जीवा। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुकलिया माय बाळ हुर हुर पाहे कैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले माझ्या जीवा। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जीवना वेगळी मासोळी, पाण्याच्या वेगळा जसा मासा झाल्यानंतर तडफडतोय ना देवा त्या पद्धतीने माझी अवस्था झाली। तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा। विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। या ठिकाणी अखिल गुण निदान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने तथा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट माऊली ज्ञानोबाराय वैराग्य राग ऋषी जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आपली ही तुपटापळी नामक नगरीमध्ये गेली 4 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह स्वर्गीय या संपूर्ण परिसराचे आद्य वारकरी म्हणायला काही असं वावगं ठरणार नाही। त्याही बरोबर संबंध दिग्रस तालुक्यामध्ये जो आपला विठ्ठल नामजप टाकळी या गावामधून आणि निघालेला होता त्या विठ्ठल नामजपाचं विनेकऱ्यांचं नेतृत्व करणारे आमचे अत्यंत अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे श्री हरिभक्त परायण
कृष्णरावजी बोबडे गुरुजी यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपूर्ण बोबडे परिवाराने या ठिकाणी वडिलांच्या उत्तर कार्यामध्ये कार्य म्हणून एक त्यांच्या अंतकरणापर्यंत किंवा त्यांच्यापर्यंत पुण्यवान तर आहेच, पण केलेल्या कार्याचं आणि पुण्याचं हे या ठिकाणी संचय करून त्यांच्यापर्यंत पोच करण्याकरता त्यांच्या उत्तरार्धामध्ये हे सर्व परिवार एकत्रित येऊन अत्यंत सुंदर हा अखंड हरिनाम सप्ताह तत्व यावर्षी मला वाटतं गाथा पारायण संगीत गाथा पारायण आणि त्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ हा अत्यंत मनमोहक अत्यंत नयनरम्य असा हा कार्यक्रम खरं तर आज माझ्या वाटेला आलेला हा चौथा दिवस आहे। या अगोदर मोठमोठी महाराज मंडळी आणि या व्यासपीठावर बोलून गेलेली आहे, त्यांच्याबद्दल मी वेगळं काही बोलावं असं काही शिल्लक राहिलेलं नाही। खरं तर त्यांचं जीवन म्हणजे अत्यंत सरळ साधं आणि प्रामाणिक जीवन आहे। आमच्या हयातीमध्ये त्यांचा आम्हाला जेवढे काही दिवस सहवास प्राप्त झाला असे असणारे आमचे बोबडे गुरुजी अगदी जवळ जाण्याचा माझ्या जीवनामध्ये चांगला योग आलाय। खरोखर या माणसाच्या जीवन चरित्राकडे ज्यावेळेला डोकावून पाहिले ना त्यावेळेला अत्यंत साधी राहणी, अत्यंत भोळा स्वभाव आणि अत्यंत मयाळू सुद्धा दिसत होते। खरं तर गुरुजी जाऊन 4 वर्ष झाले, विश्वास सुद्धा बसत नाही। कारण कधीही पाहिल्यानंतर त्यांचं ते मुखकमल पाहिल्यावर त्यांचा तो चेहरा पाहिल्यानंतर एखादा नाराज जरी असेल तरी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आतून अत्यंत आणि काय म्हणतात आनंददायी लहरी निर्माण व्हावी अशा पद्धतीने तो चेहरा होता डोक्यावर ते। आणि कधी बिनागंधाचं डोकं मी त्यांचं कधी पाहिलं नाही आणि कोणालाही बोलत असताना कधी मात्र कठोर भाषेत बोलले नाही। मला आजही आठवतं मगाशी फेटा बांधल्याबरोबर मी इकडे निघून येणार होतो, पण आमचे बोबडे सरांना म्हणलं मला आईचं दर्शन घ्यायचं, जेवायला बसल्या होत्या। का घ्यायचं त्याचं कारण असं आहे, गुरुजी होते तोपर्यंत खरंच सांगत असं वाटलं नाही, मृत्यू लोक आहे प्रत्येकाला जावं लागणार आहे, परंतु त्यावेळेला गुरुजी हयात असताना असं वाटलं नाही की एकाएकी ते आपल्याला सोडून निघून जातील, पण असं वाटतं त्यांचे आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त झालेले त्यांच्या संगतीचे जे क्षण आहे ना ते क्षण ज्या वेळेला आठवतात ना त्यावेळेला अंगावर शहारे निर्माण करून जातील, एवढा चांगला स्वभाव होता। म्हणून आयुष्यामध्ये माणसाने एखाद्या वेळेला तरुणांची भेट नाही घेतली तरी चालेल, पण ही प्रौढ झालेली जी काही व्यक्तिमत्व आहेत यांचं माणसाने आवर्जून दर्शन घेतलं पाहिजे। का? अरे आपल्यामध्ये ते आज आहेत उद्या नाही काही सांगता येत नाही, म्हणून त्यांच्या विरहामध्ये दुःख व्यक्त करण्याऐवजी त्यांच्या संगतीमध्ये सुखाचा अनुभव केला होता। त्यांचं चरित्र सांगावं तेवढं आणि कमी आहे। 4 वर्ष त्या सप्ताहाला होत आहेत, तिथून पुढे कित्येक वर्ष होईल काही सांगता येणार नाही। वर्णन करतो म्हणलं तेवढं थोडं आहे, कारण आहे वर्णविषय श्रेष्ठ असणं गरजेचं आहे। जर वर्णविषय श्रेष्ठ असेल तर त्याच्याकरता वर्णन करत असताना दोष लागत नाही। अत्यंत निष्ठावंत वारकरी होते, अत्यंत निष्ठावंत वारकरी। किती निष्ठा असावी, किती निष्ठा असावी। त्यांच्या पिढीने परमार्थ केला यात नवल नाही, तर त्या निष्ठेचं जे बीज त्यांच्या अंतःकरणामध्ये रोवल्या गेलेलं होतं ते एवढ्यापर्यंत परिपक्व झालेलं होतं की स्वतःपुरता परमार्थ मर्यादित ठेवलेला नसून तो परमार्थ माझ्या कुळाने नव्हे माझ्या गावाने सुद्धा अव्याहतपणे आयुष्यभर चालत राहावा याच्याकरता पहिले जर श्रद्धेचं बीज रोवलं असेल तर ते आपल्या परिवारामध्ये 1 पिढी नव्हे 2 पिढ्या नव्हे तर तब्बल 3 पिढ्या या परमार्थामध्ये जर खर्ची घालत असेल तर ते संपूर्ण परिवार पुण्यवान आहे। हा कलियुग आहे, कलियुगाच्या या संपूर्ण प्राबल्याने परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये परमार्थ करण्याचा एक विशिष्ट काळ ठरलेला आहे। तो परमार्थ करत असताना विशिष्ट काळापुरता तो त्या परिवारामध्ये त्या कुळामध्ये परमार्थ चालतोय, नंतर कालांतराने त्या परिवाराला त्या कुळाला ग्रहण लागत असतं, ती
पिढी तिथे खुंटून जाते. काय वैभव वर्णन करावं या परिवाराचं. एका कुळापुरतं किंवा एका पिढीपुरता परमार्थ न ठेवता अव्याहतपणे परमार्थ इथून पुढेही अखंड चालत राहावा याच्याकरता 3 पिढ्या हयात असताना त्यांनी घडवल्या. ही गोष्ट बोलतो म्हणलं तेवढं साधारण नाही. आम्ही कीर्तनकार जरी असेल, कीर्तन जरी करत असेल, पण मला नाही वाटत की भविष्यामध्ये आमची पिढी परमार्थ करेल बा म्हणून. कारण बहुतेक कित्येक कीर्तनकार असे झालेले आहेत, भूतकाळामध्ये जमा झाले, वर्तमान काळामध्ये हयात आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा काही निर्माण होतील. पण तो परमार्थ त्यांचा त्या कुळामध्ये अखंडपणे, नामदेवराय जसं म्हणतात आकल्पाविषय व्हावे तयार कुळा, तसा परमार्थ आपल्या जीवनामध्ये आपल्या कुळामध्ये अखंड चालत राहील अशी व्यवस्था करणं शक्य नाही. ही व्यवस्था करण्याकरता तो परिवार पुण्यवानच असणं गरजेचं आहे. आणि तो परमार्थ करत असताना देखावा म्हणून परमार्थ नाही, देखावा म्हणून हा परमार्थ नाही. परमार्थ हा खरं सांगतो अंतःकरणापासून केला जातो. अंतःकरणापासून परमार्थ ज्या वेळेला करतो ना माणूस, त्यावेळेला कितीतरी मोठ्यांची दृष्ट लागू द्या, त्या परिवाराचं काही वाकडं होत नाही. म्हणून त्या परिवारामध्ये पिढ्यानपिढ्या परमार्थ चालत राहतो. काळजी करू नका. फक्त निष्ठेने, निष्काम भावनेने भगवान परमात्म्याच्या भक्तीच्या मार्गावर चला. काळजी करायची गरज नाही. जेवढे काही गतिरोधक येतील, जेवढे काय अडचणी येतील, जेवढे काय अडथळे येतील, त्या सर्वांवर मात करण्याची ताकद तो भगवान परमात्मा देतो. खरंच सांगतो, मी काही ठरवून आलो नाही बोलण्याकरता. आणि अभंगही मला घ्यायचा होता वेगळा, पण इथे आल्यानंतर माझ्या मनात विचार आला, चला जाऊ द्या कन्यासासुराशी जाई घेऊ. कारण आता मोजकी 2-3च माणसं, त्यांच्यावर जबाबदारी आहे, गाथा पारायण आहे, सगळ्या गोष्टी आहे. मला वाटतं आमच्या राज महाराजांचा आवाजही बसला. आज सकाळी ट्रीटमेंट करायला पाहिजे होतं त्यांचं. घेतला असता आवाज नीट झाला असता एकाच मुख्यामध्ये. त्याला सांगितलं तेवढं औषध वापरलं असं झालं का, आवाजही बसला त्यांचा. ही सर्व प्रेमाने एकत्रित येऊन ही मंडळी या परिवारावर प्रेम करतायत. आणि ज्या ज्या वेळेला मीच नव्हे, कुठल्याही कीर्तनकाराला फोन करू द्या, तो कीर्तनकार नाही म्हणून म्हणणार नाही. व्यस्त नसेल तर निश्चितच सांगतो नाही. कदाचित काही माझ्यासारखे एवढं प्रेम करणारे माणसं आहे, व्यस्त असूनही हो म्हणतो आम्ही. का? परिवार तेव्हा नाही. इतरांचं विनाकारण जाऊन वर्णन केल्यापेक्षा चांगल्या परिवाराचं वर्णन करून आपणही पुण्यवान व्हायला काय अडचण आहे. असं समजू नका की तुकतागडीमध्ये एकच परिवार पुण्यवान आहे. कारण मलाही दोष लागलेला आहे. एकच परिवार पुण्यवान आहे असंही समजू नका. या तुकतागडीमध्ये सर्व तुकतागडीच पुण्यवान आहे. खरं तर ही परमार्थाची वेळ आणि आपण ती वेळ मांडवावर घातल्याशिवाय त्या वेळीचा विस्तार होऊ शकत नाही. तसं परमार्थाचा मांडव म्हणजे तुकतागडी आहे. परमार्थाचा मांडव म्हणजे तुकतागडी, जेणेकरून त्या वेळीला आपले हातपाय पसरता येतील, त्या वेळीला आपलं स्वरूप वाढवता येतील. त्याच्याकरता आधारस्तंभ काय असेल ते तुकतागडी आहे. अत्यंत जुन्या काळाचं हे गाव आहे. या गावामध्ये बरेचसे परिवार आहेत. माझ्या काही ऐकण्यात आहेत, काही पाहण्यामध्ये आहेत. हे सर्व गाव पुण्यवान गाव आहे. त्यामध्ये अगदी लहानपणापासून आमचा नानाच आहे. तुझं नाव नानाच ठेवलेलं आहे, शिबिरातला आहे आमच्या. तर एवढा होतो तेव्हापासून मी सर्वांचं जीवन पाहतो. त्यामध्ये ठाकरे परिवार असेल, त्यामध्ये गावंडे परिवार असेल, बोबडे परिवार असेल, त्यामध्ये मंदिराचं अत्यंत प्रामाणिकरित्या काम आजपर्यंत जी पाहत आलेत आमचे दीपकांना असतील, हे सर्व परिवार. याच्या पाठीमागे जर परमार्थाच्या आशयाने हे जर जीव राहत असतील, त्याच्या पाठीमागे फार मोठी तपश्चर्या आहे. आपण म्हणतो भगवान पांडुरंग परमात्मा पंढरपुरात आले. एका जन्माच्या पुण्याने आले. पांडुरंग परमात्मा एका जन्माच्या पुण्याने आले तर काय केलं? जन्मोजन्मीच्या सायाचे, जन्मीच्या सायाचे,
जन्मजन्मांती करतोय का नाही, त्या परमार्थाचं परिपक्व झालेलं फळ आपल्याला भोगायला प्राप्त आणि त्या ठिकाणी मिळतंय, प्राप्त होतंय. त्याच्या पाठीमागची आणि तपश्चर्याची पार्श्वभूमी अत्यंत महत्वाची आहे. तसं या संपूर्ण गावासह या परिवाराला सुद्धा अत्यंत सुंदर असा वारसा आहे. तो वारसा कशाने नटलेला आहे? तो वारसा म्हणजे श्रद्धेने नटलेला आहे. पुण्यवान आमच्या गुरुजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज 4थ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली आहे. कीर्तनाकरता उपस्थित संपूर्ण टाळकरी, माळकरी, मृदंगाचार्य, विनेकरी, सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, सर्वांचे चेहरे पाठ आहे, सर्वांचे नावही पाठ आहे. मला असं वाटतं 9:45 होत आले, 10:30 पर्यंत आपल्याला चिंतन उरकायचं आहे. त्यामध्ये राम महाराज, मदन महाराज, युवराज महाराज, अंकित महाराज, गणेश महाराज, पुजारी महाराज सगळ्यांचे घेऊ का? म्हणजे कदाचित होऊ शकते ही पद्धतच चालेल. त्यामध्ये प्रामुख्याने आळंदीहून आलेले आमचे गुरुबंधू मंडळी. महाराजांचं नाव काय? तन्मय महाराज. खरंच तन्मय आहात तुम्ही. मृदंग वाजवायला लागले की तल्लीन होत आहेत खरंच. त्याच्यामध्ये राज महाराज म्हणजे आळंदीवरून ज्या अर्थी या सप्ताहाकरता उपस्थित झालेली ही माऊलींची सर्व लेकरं आहेत, त्याचाच अर्थ असा आहे की खरोखर आपल्या सप्ताहाचं यज्ञामध्ये कधी रूपांतर होईल किंवा या सप्ताहाचं काय म्हणतात त्याला फळ कशा पद्धतीने प्राप्त होईल हे सर्व लक्षणं असतात. आळंदीवरून या ठिकाणी आले सर्व आबालवृद्धांच्या साक्षीने खऱ्या अर्थाने आजची ही सेवा त्यामध्ये गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रामुख्याने आपल्याच गावचे हरिभक्त परायण शिवाजी महाराज चव्हाण तेही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आजचं हे कीर्तन आहे. अभंग श्रीसंत जगद्गुरु तुकोबारायांचा. खरं तर अभंग घेतल्यानंतर मला माहिती पडलं की हा अभंग झालेला आहे. गुरुजींना म्हणलं बदलू का? काय हरकत नाही म्हणजे चालू द्या, ठीक आहे. कारण अभंगाचा सिद्धांत बदलत नाही. कदाचित सांगणाऱ्याची हातोटी बदलते, अभंगाचा सिद्धांत बदलत नाही. पण कसा बदलायचा किंवा कशा पद्धतीने आपल्याला त्याची मांडणी करायची ह्यात अगदी वेळेवर आपण ठरवू. जसं आपल्याला प्रभू रामचंद्र बुद्धी देतील त्या पद्धतीने आपण त्याचा विचार करण्याचा निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करू. म्हणून अभंग श्रीसंत जगद्गुरु तुकोबारायांचा आणि जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या पुढे भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये होत असलेली वेदना व्यक्त करतात. आणि ती वेदना व्यक्त करत असताना खरं सांगतो, महाराजांचे शब्द ज्यावेळेला आपण वाचतोय ना, ज्यावेळेला ऐकतोय ना, ज्यावेळेला गातोय ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारा यांच्या शब्दातून त्यांची वेदना या ठिकाणी व्यक्त होत असताना खरोखर काय अवस्था प्राप्त झाली असावी. महाराज त्या अवस्थेपर्यंत जाऊन
जाऊन पोहोचले आणि मग मात्र भगवान परमात्म्याच्या विरहाच्या संदर्भामध्ये देवा आता आम्हाला तुझ्या विरहाचा एक क्षण सुद्धा घालवल्या जाऊ शकत नाही तेवढी वेदना महाराज आणि ती या ठिकाणी वेदना व्यक्त करतात. माणूस परमार्थ करत असताना परमार्थ करता करता माणसाच्या जीवनामध्ये ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या संदर्भाने भगवान परमात्म्याच्या संबंधाने ज्या ज्या वेळेला माणसाच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी आणि विरक्ती निर्माण होईल, भगवान परमात्म्याविषयी आसक्ती निर्माण होऊन त्याच्या विरहामध्ये आपल्याला जर तो क्षण जात नसेल तर समजावं आपण भक्तीच्या उंच शिखरापर्यंत प्रवास करत चाललेलो आहोत आणि तो प्रवास करत असताना खरंच सांगतो त्या त्या क्षणी भगवान परमात्म्यापासून वेगळं होण्याची माणसाची इच्छा होत नाही. महापुराणामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये होत असलेली भक्ताची वेदना आणि दशमस्कंदामध्ये मांडलेली आहे. ज्यावेळेला रासक्रीडा भगवान परमात्मा त्या ठिकाणी रचतो त्या रासक्रीडेमध्ये संपूर्ण गवळणी एकत्रित येतात आणि एकत्रित आल्यानंतर त्या गवळणींना अहंकार झाला भगवान परमात्मा आणि एक एक गवळण एक एक गोपाळ आपल्याला माहिती आहे. त्या सर्व गवळणींनी त्या ठिकाणी कात्यायनी व्रताचं पालन करत असताना यमुना मातेच्या जळामध्ये जाऊन वरुण देवतेचा अपराध करून घेण्यापेक्षा भगवान परमात्मा सांगतात काळजी करू नका ग, एक तुम्हाला 6 महिन्याची रात्र करून तुम्हाला जो काही आनंद प्रदान करून द्यायचा आहे तो मात्र मी तुम्हाला करून दिल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्म्याने शरद ऋतूची रात्र केली आणि त्याच क्षणी भगवान परमात्म्याने रासक्रीडेचं निमंत्रण केलं. सर्व गवळणी भगवान परमात्म्याच्या रासक्रीडेमध्ये त्या ठिकाणी यायला लागल्या. येत असताना एकटी येत नव्हती, प्रत्येक जण एकमेकींना आवाज देत होत्या. चला 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 बाई वृंदावनी, चला 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 बाई वृंदावनी, रासक्रीडा पाहू नंदाचा माळ्याने केला लावू. सर्व गवळणी एकत्रित आल्या आणि भगवान परमात्म्या बरोबर रासक्रीडा करत असताना अहंकार झाला. एक एक गवळणी एक एक गोपाळ भगवान परमात्मा प्रत्येक गवळणी बरोबर उभा राहिला आणि उभं राहिल्यानंतर मग मात्र त्या गवळणी भगवान परमात्म्याच्या संपर्कामध्ये राहून आनंद उपभोगतात. पण त्या ठिकाणी त्यांना गची बाधा झाली म्हणजे अभिमान त्या ठिकाणी त्यांचा जागृत झाला. भगवान परमात्मा म्हणतात सर्व सांडून तुम्ही इथे आनंद उपभोगण्याकरता आला आणि पुन्हा तुम्ही पाठीमागच्या गोष्टी या ठिकाणी स्मरणात आणताय. आता मात्र भगवान परमात्म्याने त्यांचा त्याग केला, देव निघून गेले राधेबरोबर. आता त्या गवळणी विरह करतायत आणि विरह करत असताना त्या वाळवंटामध्ये शोधतात, पाहतात तर पावलांचे ठसे दिसले. त्या ठशांच्या दिशेने ज्या वेळेला गवळणी जातात लक्षात आलं राधेबरोबर भगवान परमात्मा गेलाय. तिकडे राधामय्या सुद्धा भगवान परमात्मा बरोबर चालत असताना आता तिलाही सुद्धा गर्व झाला. सर्व गोपिकांचा त्याग करून भगवान परमात्मा माझ्या एकटी बरोबर आलाय म्हणून तिला सुद्धा अभिमान झाला. ती सांगते कन्हैया कान्हा अरे माझे सुद्धा पाय दुखतात, किती लांब घेऊन जाशील मला. त्यावेळेला भगवान परमात्मा सांगतात मग काय करू ग मी. त्यावेळेला राधामय्या सांगते काही नाही मला तू खांद्यावर बसून घे. भगवान परमात्मा हुशार होते. देवाने सांगितलं काही हरकत नाही, मोठ्या दगडावर तिला उभं केलं. देव खाली बसले, तिला सांगितलं बस माझ्या पाठीवर, माझ्या खांद्यावर बस म्हणल्याबरोबर भगवान परमात्मा लुप्त झाले. राधामय्या खाली पडली. खाली पडल्यानंतर मग मात्र सर्व पाठीमागून आलेल्या गवळणी राधाराणीची ज्या वेळेला भेट होती त्यावेळेला विचारतात का ग सर्व रासक्रीडा सोडून तू आम्हाला सोडून भगवान परमात्म्याला घेऊन इकडे एकटी निघून आली, तुला काही वाटलं नाही का. आता कुठे आमचा देव सांग. त्या गवळणी ज्या वेळेला विचारतात त्यावेळेला राधामय्या सुद्धा ढसा रडते हो का. आता तिला सुद्धा सोडून भगवान परमात्मा निघून गेलेले होते की राधामय्या त्या गवळणींना भगवान परमात्मा कुठे सांगत असताना जो अनुवाद आहे तो अनुवाद आमच्या जगद्गुरू तुकोबाराने केला. काय अनुवाद आहे का. कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे
म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगळ्या अंतराला सर्व विकार सांगून आपण भगवान परमात्म्याच्या संपर्कामध्ये आलो ना, पण पुन्हा त्या विकाराचं स्मरण केल्यामुळे तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतराला कानया रे, त्या विरहामध्ये त्या डोळणी गेल्या आणि मग मात्र भगवान परमात्म्याचा विरह सहन झाला नाही. त्या डोळणी यमुना मातेच्या जळाजवळ बसल्या, तीरावर बसल्या आणि त्या डोळणीने भगवान परमात्म्याचा आठव केला, भगवान परमात्म्याला बोलवण्याचा अट्टहास केला. त्या भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये होत असलेली त्यांची अवस्था त्या डोळणी व्यक्त करतात. जयति ते दिगं जन्मना व्रज शयत इंदिरा शाश्वतत्रये. त्या गौरवी भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये आमची अवस्था काय होते? त्रुटी युगा येते. त्या भगवान परमात्म्याला सांगतात, काना कन्हैया आता मात्र आम्ही तुझ्या विरहामध्ये जास्त क्षण राहू शकत नाही. अरे डोळ्याची पापणी लावते तेवढा वेळ सुद्धा तुझा वियोग आम्हाला सहन होत नाही. म्हणून त्या वियोगामध्ये गवळणी भगवान परमात्म्या करता जे गातात त्याला गोपी गीत असं म्हणलेलं आहे. गोपी गीताच्या माध्यमातून स्वतःची होत असलेली भगवान परमात्म्याच्या विरहामधली अवस्था ती अवस्था बोलून दाखवली. तसं जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा स्वतःच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्यापासून ज्या वेळेला वेगळं होण्याची वेळ येते ना, त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांचा जीव सुद्धा हेलावून जातो. महाराज म्हणतात की माझी अशी परिस्थिती झाली. तर खरंच सांगतो, भक्तीच्या उंच पदापर्यंत माणूस पोहोचल्यानंतर माणसाची अवस्थाच बदलते. मग एकदा का त्या भक्तीच्या रसामध्ये माणूस नाहून निघाला ना, मग ते धोतर कसं आहे, त्या धोतराच्या मिऱ्या कशा करायच्या, ह्या गोष्टीवर माणूस लक्ष देतो. माणसाने जीवनामध्ये परमार्थ करत असताना आपली अवस्था आपल्याही पुढे जे काही परमार्थाच्या मार्गाने पुढे गेलेले आहेत त्यांचा अनुग्रह घेऊन तशा पद्धतीने आपली सुद्धा अवस्था पुढे घेणं गरजेचं आहे. गौतम परमार्थ करत असताना माणूस अवस्थेकडे दुर्लक्ष करून व्यवस्थेच्या पाठीमागे धावतो. म्हणून तो भगवान परमात्म्याची आपली गाठ भेट होत नाही. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये त्यांची होत असलेली अवस्था आणि ही अवस्था प्राप्त करून घेण्याकरता महाराजांना सुद्धा कोणाला तरी आपला आयडॉल करावं लागलं का नाही, आपला आदर्श ठेवावा लागला का नाही. कोणाला ठेवलं? जगद्गुरु तुकोबारायांनी आपला अनुग्रह. जगद्गुरु तुकोबाराय स्वतः सांगतात, काहीच नाही देवा, आम्ही ज्या वेळेला भक्तीच्या मार्गाने लागलो ना त्यावेळेला आम्हाला काहीच कळत नव्हतं भक्तीची वाट कोणती आणि काय. तुकोबाराय आम्ही सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या भक्तीच्या उंच पदापर्यंत प्राप्त झालेल्या गृहस्थाला, प्राप्त झालेल्या महात्म्याला विचारलं, काय भक्तीच्या त्या काय भक्तीच्या प्रतिस्पर्धी भेटला की वाघ जागा होतो नाही. खरं तर ही तब्येत नाही त्याची बरी एवढ्या उंच स्वर लावण्याची, पण ते वाघ जागा झाला आता. इथून पुढे 2 घंटे कीर्तन नाही घोडा वाजायला. अजूनही प्रकृती बिघडलेली असताना कंठ जर साथ देत असेल तर हे पूर्व पुण्य ठेवा. लक्षात जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा भक्तीच्या मार्गावर
मार्गक्रमण करत असताना या अवस्थेपर्यंत जर जगद्गुरु तुकोबाराय पोहोचले असेल तर अवस्थेच्याच महात्म्याची संगत केली, अवस्थेच्याच महात्म्याचं मार्गदर्शन घेतल्यामुळे जगद्गुरु तुकोबारायला ही अवस्था प्राप्त झाली. खरं बोलू का? खोटं बोलण्याकरता आवडत नाही, खरंच बोलणार आहे. माणसाने माणसाच्या जीवनामध्ये उद्धार करून घ्यायचा का पतन करून घ्यायचे संगतीवर मार्गदर्शनावर अवलंबून आहे. मार्गदर्शन का एकदा माणसाला चांगलं मिळालं ना, संगती का माणसाला चांगली मिळाली ना, माणसाच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याहीपेक्षा एक वाक्य बोलतो, संगतीचे काही प्रकार आहेत, कुसंगती वेगळी, सुसंगती वेगळी. त्यामध्ये अत्यंत महत्वाचा विषय आहे की माणूस ज्या वेळेला या वादळामध्ये उतरतोय का नाही, त्यावेळेला माणसाला सुसंगतीचे धडे चांगल्या प्रकारे प्राप्त व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने माणसावर प्रभाव हा सुसंगतीचा लवकर होत नाही. प्रभाव होत असेल तर तो कुसंगतीचा. कारण कुसंगतीला या कलियुगामध्ये जास्त प्राधान्य आहे. आपल्यावर तर जास्तीत जास्त आणि प्रभाव होत असेल तर तो कुसंगतीचा. तुम्हाला पटत नसेल तर उदाहरण देतो. काय झालं? डोळे उघडा, झोपले नाही ना? खरंच सांगतो, कुसंगतीचा प्रभाव जास्त पडतो माणसावर. काय झालं? एक शेतकरी होता. आता प्रामुख्याने ही एवढं आता सरकारचं एवढं काही डेव्हलपमेंट आहे की बटन दाबलं का खात्यामध्ये पैसा आहे. त्यांना शेती आहे, त्यांना बरं. तसं मग ते मेसेज आला की ते काय शेतकऱ्याला मिळतात 2000 रुपये. कशाला? काय करतात त्याला? किसान 2000 रुपये. त्याच्या अकाउंटला 2000 रुपये आले. 2000 रुपये आल्यानंतर त्याने विचार केला आता काहीच काम नाही. एका मुलाचं लग्न झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. दर महिन्याला दर वर्षाला मला वाटतं वर्षाकाठी 6000 का काहीतरी येतात. त्याला मेसेज आला 2000. त्याने विचार केला आता कुठे खर्च करायची गरज नाही, पण आता पैसा मोकळा ठेवण्यात काही अर्थ नाही, कुठे गुंतवणूक केली पाहिजे. त्याने विचार केला 2000 रुपये आपल्या अकाउंटला आले. तुमच्या 2000 करायचं काय? त्याने 2000 घेतले, दिग्रसला गेला. आणि गेल्यानंतर त्याने विचार केला काय घ्यायचं, काय करायचं. त्याने विचार केला गुंतवणूक केलेली बरी. म्हणून त्याने काय केलं, 2 जर्मनचे डबे घेतले, अल्युमिनियमचे 2 डबे घेतले. प्रत्येकी डब्याचा भाव होता 250 रुपये. 2 डब्याचे किती झाले? 500 रुपये. 500 रुपयामध्ये त्याने 2 डबे घेतले. आता डबे घेऊनही घेतले त्यांनी, पण त्यांनी विचार केला आता हे मोकळे डबे घरी कसे काय घ्यायचे आपल्याला. मोकळे डबे नेण्याऐवजी काहीतरी या डब्यामध्ये आणि त्या ठिकाणी घेऊन गेलेलं बरं. मग त्यांनी विचार केला काय नेलं पाहिजे, काय नेलं पाहिजे, काय नेलं पाहिजे. मग त्याच्या लक्षात आलं की आपण या डब्यामध्ये तूप नेलेलं बरं नाही. म्हणून तुपाच्या दुकानामध्ये गेला, त्याला विचारलं का हो काय किलो आहे तूप? त्याने सांगितलं 1000 रुपये किलो आहे. काय हरकत नाही, द्या 1 किलो तूप द्या. 1 किलो तूप घेतलं. किती रुपये गेले? 1500 रुपये गेले. 500 रुपये डब्याला, 1000 रुपये तुपाला गेले. त्यांनी विचार केला एकच डबा आपण भरलाय, एक डबा रिकामा आहे, आता काय नेलं पाहिजे. त्यांनी विचार केला आपण एकच काम केलं पाहिजे, राहिलेल्या डब्यामध्ये, आता थोडा पूर्वीचा काळ होता, राहिलेल्या डब्यामध्ये आपण रॉकेल नेलेलं बरं. त्याने राहिलेल्या 500 रुपयामध्ये ते रॉकेल घेतलं, घरी परत आलं. आणि आल्यानंतर मग त्या ठिकाणी हे सर्व साहित्य पत्नीच्या स्वाधीन केलं. संध्याकाळची वेळ झाली, जेवायला बसला. आणि जेवायला बसल्यानंतर मग मात्र नियम असा आहे, जर जेवणाला माणसाने तोळाभर तरी तूप खाल्लं पाहिजे. कशामध्ये? जेवणामध्ये. कारण त्याने अन्नाची शुद्धी होत असते. गावरान गाईच्या तुपाने बरं का अन्नाची शुद्धी होत असते. म्हणून दररोज तोळाभर तूप खाल्लं पाहिजे. आता ह्या गोष्टी सांगायला आम्हाला काही अडचण नाही, मोकळे मनाने आम्ही सांगतो. त्याचं कारण आम्हाला तुपाचे भावही माहित नाही. त्याचं कारण असं आहे, आम्ही खातोय पण आम्हाला त्याचे भाव माहित नसतात. त्याचं कारण असं आहे, फुकटचं खायला स्वस्त महाग काय? फुकटचं खात असताना त्याला भावाची आवश्यकता नाही. म्हणून भाव माहिती नाही, पण तूप मात्र आणि चांगल्या प्रकारे मिळतोय, हरकत नाही. जेवणाकरता बसला आणि बायकोला सांगितलं ग, तिने आवाज दिला बोला ना, एक काम कर, 1 चम्मच तूप घेऊन ये बरं, मी जेवायला बसलो. धावत पळ केली गडबडीने, आज्ञाधारक होती. आणि आज्ञाधारक असल्यामुळे पतीचा जसा आवाज कानावर पडला तसा घाई गडबडीने गेली. आणि गेल्याबरोबर तिने काय केलं, ते तुपाच्या डब्यामध्ये, आपल्या रॉकेलच्या डब्यामध्ये चम्मच घातलेला होता, तो चम्मच उचलला आणि तुपाच्या डब्यात घालून चम्मचभर तूप बाहेर काढलं. मग तिच्या लक्षात आलं की हा चम्मच रॉकेलचा आहे, रॉकेलचा. मग तिने विचार केला आता हे जर तूप आपण पुन्हा डब्यात घातलं तुपाच्या तर योग्य होणार नाही. म्हणून तिने काय केलं, आता ते तूप धरलं रॉकेलच्या डब्यामध्ये घातलं. तुम्हाला प्रश्न विचारतो मी, तिने रॉकेलच्या डब्यातला चम्मच काढला, तुपाच्या डब्यात घातला. खरं सांगा काय झालं असेल तुपाचं?
रॉकेलला त्यांच्या काळात रॉकेल मिळत होतं, म्हणजे तेव्हा आग लागत नव्हती पण रॉकेल मिळत होतं. आता बिना रॉकेलच्या घराघरात आग लागायला लागली, हा दृष्टिकोन वेगळा आहे. पण त्यांना माहिती आहे एकदा रॉकेलचा चम्मच तुपाच्या डब्यात घातला की तुपाचा सत्यानाश झाला. समजा तिने तोच तुपातला चम्मच काढला रॉकेलच्या डब्यात घातला, आता सांगा रॉकेलचं काय झालं असं? रॉकेलला काही फरक पडला नाही. संपूर्ण तुपाचा सत्यानाश झाला हे खरं आहे. कशाने? चमच्याने. लक्षात ठेवा, बहुतेक बऱ्याच डब्याचा सत्यानाश होतो ते कशाने? चमच्याने. चमचे नसू नये म्हणजे असू नये मी या विचाराचा नाही, चमचे असले पाहिजे, पण ज्या डब्यातले चम्मच नाही, ज्या डब्यातले चम्मच त्या डब्यात, त्या क्षेत्रातले चम्मच त्या क्षेत्रात पाहिजे. चम्मच बदलून आला क्षेत्र मग मात्र वाटवं झाल्याशिवाय राहत नाही. ते टन 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 मधला चम्मच इकडे आला त्याला धागी पटतच नाही, ते म्हणतं वाजव धागी. म्हणजे हा परिणाम कशाचा आहे? डब्बा बदलला, चमच्याने डब्बा जसा बदलला तसा मात्र त्या डब्याचा नाश तो चम्मच करत असतो. म्हणून विचार केला पाहिजे. बहुतांश मला असं म्हणायचं आहे, दोष चमच्याचा नाही, दोष डब्याचा आहे. भरलेला डबा रिकामा करण्याचं काम कोण करतं? चमचा. पण डब्याने विचार केला पाहिजे, संगत करायची तर कोणाची करायची? चमच्याची. बोला ना, रिकामा व्हायचं असेल तर माणसाने संगत कोणाची केली पाहिजे? चमच्याची केली पाहिजे. भरून राहायचं असेल तर चमच्याचा त्याग केला पाहिजे. क्षेत्र कोणतं असू द्या, गावागावात चमचे आहेत, पण विचार केला पाहिजे त्या चमच्यामुळे संपूर्ण तुपाचा नाश झाला. आता तुम्हाला विचारतो, एक साधा चम्मच उचलला रॉकेलचा, तुपात घातला, अख्खं तूप नाश पावलं. तोच तुपाचा चम्मच उचलला रॉकेलमध्ये घातला, खरं सांगा प्रभाव जास्त कोणावर झाला? तुपावर का रॉकेलवर? तुपावर. रॉकेलचं काही बिघडलं नाही, रॉकेल जसं तसंच होतं, पुन्हा त्या ठिकाणी टेंढ्यात टाकलं, रॉकेल पेटायला लागलं, पण मात्र तूप खाण्याच्या लायकीचं राहिलं नाही. माझं मत हेच होतं की सुसंगतीपेक्षा कुसंगती अत्यंत त्या ठिकाणी चाचवली असते. चांगली संगती प्राप्त करून घ्यायची असेल तर माणसाने योग्य मार्गदर्शक निवडणं गरजेचं आहे. जसं जगद्गुरु तुकोबारायांनी योग्य मार्गदर्शकांकडून आणि उपदेश घेतला. महाराज म्हणतात, काय भक्तीच्या त्या मज दावाव्या सुभटा. हनुमंतरायाला तुकोबारा विनंती करतात, हनुमंतराया मला सुद्धा भक्तीच्या उंच कोटीपर्यंत जायचं आहे, काय केलं पाहिजे? ती अवस्था हनुमंतराकडून त्यांनी प्राप्त केल्यानंतर त्या अवस्थेपर्यंत पोहोचल्यावर भगवान परमात्म्याची गाठ झाली, भगवान परमात्म्याची भेट झाली. आषाढी कार्तिकी जसं तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या विरहाच्या संदर्भामध्ये स्वतःचं मत व्यक्त करतात, तसं जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करत असताना सांगतात, पांडुरंग परमात्म्याला सुद्धा संतांचा विरोध होत नाही, म्हणून पांडुरंग परमात्म्याला म्हणावं लागतं, येत जा बरं. कधी कधी आषाढी कार्तिकी आणि वारी झाल्यानंतर ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्याची भेट घेतात तुकोबाराय, त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याला सांगतात, देवा येतो बरं का? येतो रे देवा. भगवान परमात्मा म्हणतात, तुकोबाराय तुम्ही जाताय खरं आहे, पण डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा काय? निरोप घेताय ना तुम्ही, जाताय ना? तुकोबाराय म्हणतात, हो देवा, तुझं दर्शन झालं, चंद्रभागेचं स्नान झालं, सगळ्या गोष्टी झाल्यात रे, आता मात्र तुला सोडून जाण्याची वेळ आली. तुकोबाराय जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याचा निरोप घेता सांगतात, पांडुरंगा येतो, आता येतोय. येतोय म्हणण्याच्या पाठीमागे त्यांचं हृदय आणि त्यांचा चेहरा सांगत होता की देवाला सोडून जायची इच्छा होत नाही. रडणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांना पांडुरंग परमात्मा विचारतात, तुम्ही जातो म्हणता तर डोळ्यातून अश्रूच्या धारा का आहेत? त्यावेळेला तुकोबाराय सांगतात, देवा खरं सांगू का? खरं सांगू का? पांडुरंग परमात्मा म्हणतात, अरे तू सांग, नाही तर नको सांगू, अवस्था मला कळते, पण सांग आता काय झालंय? त्यावेळेला तुकोबाराय सांगतात, देवा तुला सोडल्यानंतर माझी अवस्था कशी होती? अभंगाचं प्रथम
सासुराशी जाय मागे परतोनी पायी कशा पद्धतीने झाली पांडुरंग सांगू का तुला? कन्या सासुराशी जाय मागे परतोनी पाही तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. तुकोबाला सांगतात पांडुरंग परमात्मा माझी अवस्था कशा पद्धतीने झाली. महाराजांनी दृष्टांत दिला. महाराज म्हणतात एखादी मुलगी आहे आणि ज्यावेळेला तिचा विवाह होतो आणि तिला अगदी घर सोडून जाण्याची वेळ येते ना, त्यावेळेला तिची होत असलेली जी आणि त्या ठिकाणी हृदयाची अवस्था आहे त्या पद्धतीने माझी सुद्धा अवस्था झाली. कशा पद्धतीने ऐका. जगदूत तुकोबांना सुद्धा हा प्रसंग आणि त्या ठिकाणी घ्यावा लागला. एवढा हा गोड प्रसंग या ठिकाणी महाराजांनी या दृष्टांताच्या माध्यमातून सांगितलेला आहे. जगदूत तुकोबा सांगतात उभा आयुष्यभर बापाने कष्ट करावे, त्या अगदी मुलीला लहानाचं मोठं आणि बापाने करावं. अगदी लग्नाच्या वयापर्यंत तो बाप त्या मुलीला लहानाचं मोठं करतो. एका शब्दामध्ये हे प्रेम व्यक्त करता येत नाही. या प्रेमामध्ये हात घालण्याकरता संपूर्ण प्रसंग पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्यांना मुली आहेत त्यांना सर्व ज्ञात आहे. एकुलती एक मुलगी आहे, एकुलता एक मुलगा आहे, खरं आहे. परंतु निसर्गतः बापाचं मुलीवर प्रेम जास्त असतं आणि मला असं वाटतं मुलीचं सुद्धा बापावर प्रेम जास्त असतं. कशा पद्धतीने ऐका. मुलाचं प्रेम आणि मुलीचं प्रेम. एखाद्या वेळेला दिवसभर कामामध्ये जर्जर झालेला बाप जर कदाचित ऐन दुपारच्या वेळेला घरी आला, घरी आल्यानंतर एक शब्द सुद्धा बाप बोलत नाही. न बोलता आपल्या पत्नीला सुद्धा काहीच न बोलता घराच्या आतल्या खोलीमध्ये जाऊन तो बाप त्या ठिकाणी झोपतोय. झोपल्यानंतर तास, 2 तास, 4 तास ओलांडून गेले. ज्या वेळेला 5:30च्या सुट्टीमध्ये मुलगा घरी येतो त्यावेळेला आई विचारते, का रे बाळ्या काय आहे? अरे बघ तुझा बाप 2 वाजल्यापासून आतल्या रूम मध्ये झोपून आहे. बर, अरे काही खाल्लं नाही, काही चहा मागितला नाही, काय झालं असेल विचार बघ तुझ्या बाबांना जाऊन. मुलाचं प्रेम सांगतोय. मुलगा म्हणतो आई काळजी करू नको, आज बाजाराचा दिवस होता, बाबा काहीतरी खाऊन आले असावे. हे मुलाचं प्रेम आहे. पण त्याच मुलाच्या पाठोपाठ मुलगी ज्या वेळेला येते ना त्यावेळेला त्या मुलीला विचारलं, बाई अगं 2 वाजल्यापासून तुझे वडील आतल्या खोलीमध्ये गेले, जेवले नाही, पाणी सुद्धा मागितलं नाही, बघ बरं काय झालं असेल. मुलगी पाहण्या अगोदर पहिल्यांदा आईचं माप काढते. अगं तूच तोंडाळ आहेस, तूच फटकळ आहेस, तू माझ्या बाबांना काहीतरी बोलली असावी. अगं वारंवार तू माझ्या बाबांना बोलत असते, सारखं उठलं का अपमान करते, सारखं उठलं का वारंवार व्यवहाराच्या गोष्टी करते. यावर्षी हे नाही झालं, त्यावर्षी ते नाही झालं, तुझ्या बोलल्यामुळं माझा बाप दुखल्या गेला असेल, माझ्या बापाचा अंतःकरण दुखला असेल, तूच काहीतरी बोलली असेल. आई सांगते नाही ग, मी एक शब्द सुद्धा तुझ्या वडिलांना बोलले नाही. मग का माझे बाबा आणि त्या ठिकाणी जाऊन बसले. आईचं बोलणं आटोपल्यानंतर ज्या वेळेला मुलगी घरामध्ये येते ना त्यावेळेला बापाला एक शब्द बोलत नाही. पहिली कृती असते तिची बापाच्या पायाला हात लावते. पाय चपत चपत ती मुलगी बापाला विचारते, बाबा काय झालंय हो? आईने सांगितलं मला तुम्ही दुपारी आलात, पाणी सुद्धा मागितलं नाही, एक शब्द सुद्धा बोलले नाही, जेवले नाही, काय दुःख आहे बाबा सांगा ना. बाप बोलत नाही. कारण अगदी विवाहाच्या तोंडावर आलेली मुलगी घरामध्ये आहे. 1 रुपया सुद्धा बापाकडे शिल्लक नाही. बापाच्या मनामध्ये स्वप्न आहे की माझी मुलगी चांगल्या घरामध्ये पडली पाहिजे. नीट ऐका बरं का, तुम्ही छान ऐकताय म्हणून सांगतो. बापाची इच्छा आहे की माझी मुलगी चांगल्या घरी पडली पाहिजे. कष्ट, काबाड कष्ट माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नये याच्याकरता तो बाप विचारामध्ये होता. मुलगी येऊन त्या बापाला विचारते, बाबा सांगा ना काय झालंय तुम्हाला. विचारामध्ये गर्क असलेल्या बापानं एक शब्द सुद्धा न बोलता मुलीने ओळखलं, माझ्या वडिलांना माझ्या लग्नाची व्यवस्था करायची चिंता लागली. मुलगी म्हणते, बाबा काळजी करू नका हो, तुमची मुलगी इतर मुलींसारखी नाही बाबा. हो द्या, माझं लग्नाचं वय झालं तरी काय हरकत नाही, यावर्षी नाही जुळलं काय हरकत नाही बाबा, पुढल्या वर्षी लग्न करा, काळजी करू नका.
तुमची इज्जत मी चव्हाट्यावर काढणार नाही बाबा, तुमची मान मी समाजामध्ये खाली जाऊ देणार नाही. माझी विनंती आहे तुम्ही काहीतरी जेवा. मला माहिती आहे बाबा तुमच्या मनामध्ये हा विचार आहे की काबाड कष्ट करून का होईना, सावकाराचे पैसे व्याजानं काढून का होईना, माझ्या मुलीला चांगला नवरदेव पाहून तिचा आणि विवाह करून द्यायचा. पण बाबा एक विनंती करते मी तुम्हाला, सावकाराचे पैसे काढून श्रीमंत मुलाला मला तुम्ही दिल्यापेक्षा अत्यंत गरीब असू द्या पण कष्टी निर्व्यसनी मुलाला द्या बाबा. काळजी करू नका, कष्ट करून त्याच्या हाताला घ्या. तो जसा कष्ट करेल बाबा त्याच्या पावलावर पाऊल टाकून मी त्याच्या पाठीमागे कष्ट करेल. फक्त माझी एक विनंती आहे, तुम्ही स्वतःच्या जीवाला स्वतःच्या मनाला दुखवू नका. आता तुम्ही बोला ना माझ्याशी. बापाला राहायला गेलं नाही. जीवाचा आकांत करून जी मुलगी बापाला विचारते, बाप उठून बसला, खरं ग बाले तुझ्या विवाहाची चिंता मला जास्त आहे. तुझ्या बरोबरची तुझ्याच वर्गातली आणि बाजूची कविता तिचं लग्न झालंय ग, तू अजून तशीच आहे. आपल्याकडे पैसा नाही त्यामुळे तुझं लग्न जोडता येत नाही. पुढे आहे का कसं बसं करून. आणि तो बाप त्या मुलीच्या विवाहाची तयारी करतो. आणि ज्यावेळेला विवाहाची तयारी करतोय ना तो बाप, त्यावेळेला संपूर्ण बस्त्यापासून तर येणाऱ्या जाणाऱ्याच्या स्वागतापर्यंत तो बाप सज्ज असतो. प्रत्येक आलेल्या पाहुण्यांच्या पुढे फेटा बांधून हात जोडून द्वारावर उभा असतो. या सावकार, या पाटील, माझ्या गरीबाच्या मुलीच्या लग्नामध्ये तुम्ही आला, मला आनंद झाला. या प्रत्येकाच्या पुढे मान आदराने खाली वाकवून येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करणारा तो बाप द्वारावर उभा असतो. आणि उभा असल्यानंतर ती मुलगी त्या स्टेजवरून सारखी पाहत असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तो बाप तिच्या नजरेच्या पुढे धावताना दिसतो. पण ज्यावेळेला तिला सार करण्याची वेळ येते ना त्यावेळेला सर्व तिच्या डोळ्याने दिसतात. बहीण दिसते, भाऊ दिसतो, मामा, मामी, काका, काकू, आई, सर्वजण तिच्या डोळ्याने दिसतात. पण मात्र ज्या बापाने कष्ट करून तिचा विवाह केलाय तो बाप तिच्या डोळ्याने दिसत नाही. का दिसत नाही त्याचं कारण काय असावं? त्याचं कारण असं आहे, एकुलता एक मुलगा कदाचित भरधाव वेगाने आलेल्या ट्रकाच्या खाली चिरडून जरी मेला तरी त्या एकुलता एक मुलाच्या प्रेताजवळ बसून एक सुद्धा अश्रूचा थेंब डोळ्यातून न गाळणारा बाप. पण त्या बापाला ज्या वेळेला मुलीला सार करण्याची वेळ येते ना त्याचं काळीच तेवढं धीट होत नाही की त्या मुलीला स्वतःच्या डोळ्यातून अश्रूचा थेंब न गाळता त्या मुलीला तो वाट लावेल. का? एवढं मृदू अंतकरण त्याच्या मुलीच्या संदर्भामध्ये त्याचा असतो. दिवसभर तो बाप दिसतो आणि संध्याकाळच्या वेळेला बाप दिसत नाही. म्हणून ती मुलगी, तिला माहिती आहे ज्या ज्या वेळेला माझा बाप विछिन्न होतो, ज्या ज्या वेळेला माझा बाप दुःखी होतो त्या त्या वेळेला माझ्या बापाची जागा आतल्या खोलीची आहे. मुलगी मंडपातून धावत घरी जाते. आतल्या खोलीमध्ये बाप भिंतीकडे चेहरा करून रडत उभा होता. मुलगी आली बाबाला आणि त्या ठिकाणी आवाज देते, बाबा माझी जाण्याची वेळ झाली, मला सर्व दिसताय तो डोळ्याने, पण अगदी मी जायच्या वेळेला तुम्ही मला डोळ्याने दिसत नाही, इकडे का आला? एवढी हिंमत होत नाही बापाची की डोळ्याचे अश्रू मुलीकडे पाहून गाळतील म्हणून त्या बापाची हिंमत होत नाही. तो बाप उलट त्या भिंतीकडे स्वतःचं उपरणं स्वतःचा शेला त्या तोंडामध्ये कोंबून तो बाप रडतो. का? बापाला त्या मुलीला दुःख दाखवायचं नसतं. पण ऐका, एवढं प्रेम असतं त्या बापाचं. एकुलता एक मुलगा मरतो पण त्या मुलाच्या प्रेताजवळ बसून बाप एक सुद्धा अश्रूचा थेंब घालत नाही. पण ज्या वेळेला मुलगी भेटण्या करता येते ना त्यावेळेला कड करून त्या मुलीला बाप मिठी मारतो, हंबरडा फोडतो, हंबरडा. हा प्रसंग ज्या ज्या बापावर आलाय ना त्या त्या बापाला या प्रसंगाची वेदना माहिती आहे. ज्या ज्या वडिलांवर हा प्रसंग येतो त्या त्या वेळेला त्या त्या वडिलांना या प्रसंगाचं स्मरण झाल्यानंतर लक्षात येतं काय या प्रसंगामध्ये वेदना आहे. नाविलाज असतो त्या बापाला सर्व गोष्टी आठवतात. अगदी लहान होती, तिचे कोवळे कोवळे पावलं माझ्या घरामध्ये ती ज्या वेळेला टाकत होती ना तिच्या बोटाला धरून मी सुद्धा तिच्या पावलाप्रमाणे त्या गतीने पाऊल टाकत होतो. परिणाम काय झाला? आज तिचे पावलं कधी मोठे झाले आणि माझ्याही पेक्षा जोराची भरारी घेऊन माझी मुलगी, माझं प्राण, माझं पिल्लू मला सोडून निघून जाते. त्या बापाच्या अंतःकरणामध्ये वारंवार हा भाव निर्माण होतो. बाप त्या ठिकाणी खेद व्यक्त करून रडतोय तर धरून बापाने मिठी मारली. ऐका, मला बापाचंही प्रेम सांगायचंय, मला मुलीचं प्रेम सांगायचं, हा संपूर्ण प्रसंग सांगायचा, यातली वेदना आणि यातला विरह सुद्धा आपल्या पुढे प्रतिपादन करायचा. हे झालं बापाचं प्रेम.
मुलीचं काही प्रेम कमी नाही बरं. मी नेहमी एक वाक्य बोलतो, उभ्या आयुष्यामध्ये प्रत्येक मुलीचा विवाह होऊन ज्या वेळेला ती घर सोडून निघून जाते ना, त्यावेळेला त्या शहाण्या मुलींनी माहेरची जास्त आसक्ती करायची नाही. नीट ऐका बरं का. आणि जरी माहेरची आसक्ती करत असाल तर कुठपर्यंत केली पाहिजे, जोपर्यंत माहेरामध्ये मायबाप जिवंत आहे तोपर्यंत. एकदा का माहेरचे मायबाप संपले तर मग मात्र शहाण्या मुलीने कधी मात्र त्या माहेरी येण्याचा प्रयत्न करायचा नाही. अरे बहुतांश ज्या ज्या मुलींना आई वडील आहेत त्या त्या मुलींकरता माहेर योग्य आहे, पण ज्या दिवशी मायबाप निघून जातात ना, भाऊ नसतो कोणाचा आणि भाऊजे नसती कोणाची. माहेरामध्ये ज्या वेळेला मायबाप जिवंत असतात ना, त्यावेळेला द्वारामध्ये आलेली मुलगी तिला एक क्षण सुद्धा थांबायची गरज पडत नाही. तिच्या हातातली पिशवी भाऊजे येऊन घेते धाकाधाकाने. ज्या वेळेला मायबाप निघून जातात त्यावेळेला अर्धा तास तिला उभं राहावं लागतं. भाऊजे कधी येईल कधी मला घरात नेईल. ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती आहे. म्हणून शहाण्या मुलींनी जोपर्यंत माहेरामध्ये मायबाप आहे तोपर्यंत गेलं पाहिजे. आणि खरं सांगतो, किती काही श्रीमंताच्या घरी मुलीला देऊ द्या आणि माहेर किती काही गरीब असू द्या, पण शहाण्या मायबापाने कधी त्या मुलीची पिशवी रिकामी जाऊन दिली. काही ना काही ते मायबाप तिच्या झोळ्यामध्ये तिच्या पिशवीमध्ये काही ना काही टाकून देतात. एवढं प्रेम त्यांचं असतं. तोपर्यंत गेलं पाहिजे जोपर्यंत मायबाप आहे. मग भावंडाच्या मागे लागायचं नाही. भाऊ कोणाचा नसतो, कोणी कोणाचं नसतं. पण एक वाक्य बोलतो, भावापेक्षा बहिणीचा जीव जास्त असतो. बरेच आमचे कीर्तनकार सांगतात ना की ज्या ज्या वेळेला बहीण वर्णन करते त्या त्या वेळेला खाते नवऱ्याचं गाते भावाचं. वाटच्या वाटसरा काय पाहतोशी खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या बाळ्याला. वर्णन करते ती भावाचं, खाते नवऱ्याचं, वर्णन करते भावाचं. पण तो भाऊला विचारतो का? अजिबात नाही. कोणते भाऊ आहे की मनाने आणि त्या ठिकाणी जातील, आपल्या बहिणीला घेऊन येतील, तिला रसाळी दिवाळी करतील, तिची बोळवण करतील आणि सुखाने तिला सासरी देऊन सोडतील. आता पाहायला मिळत नाही. मोठं कठीण आहे. एखादा भाऊ अत्यंत हृदयापासून प्रेम करतो, पण एकदा का भावाचे कान भरणारी आली मग भाऊ नाही कोणाचं, कोण नाही कोणाची. भावाचं प्रेम वेगळं आहे, बहिणीचं प्रेम वेगळं आहे. बहीण प्रेम करते भावावर, खूप प्रेम करते. हो किती प्रेम आहे का. एखाद्या वेळेला भाऊ जर सणावाराला घ्यायला आला नाही तरी देखील बहीण भावाला दोषी ठेवत नाही. उलट ती बहीण त्या भावाचं काय समजते आहे का. पाहते वाट तुझी प्रत्येक सणाला, विचारते कुशाली नाऱ्या जाणाऱ्याला. पाहते वाट तुझी प्रत्येक सणाला, विचारते कुशाली येणाऱ्या जाणाऱ्याला. साडी चोळी नको दादा, साडी चोळी नको दादा, विलासारे काही. ही दुबळी बहीण काही मागणार नाही. नको घमेंड करू दादा या श्रीमंती पायी. ही दुबळी बहीण काही मागणार नाही. बहीण त्या भावाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना भावाचं कधी वाईट चिंतन करत नाही. म्हणून शहाण्या लेकीने जोपर्यंत मायबापा तोपर्यंत माहेरामध्ये आले पाहिजे. एकदा का मायबाप गेले मग मात्र माहेर नाही कोणाचं, कोण नाही कोणाचं. त्याच क्षणी त्या मुलीला आता ते माहेर सोडून जायची वेळ आहे. तो बाप रडतोय, कडकडून मिठी मारतो आणि भर मंडपामध्ये ज्या वेळेला ती मुलगी बापाला घेऊन येते ना, त्यावेळेला मुलगी आणि बाप ज्या वेळेला वेगवेगळे होतात ना, त्यावेळेला ती मुलगी सारखी सैरा वैरा माहेराच्या दिशेने वळून पाहते. तसं तुकोबाऱ्या म्हणतात, माझी सुद्धा देवा आता अवस्था तीच झाली. तुला सोडून ज्या वेळेला माझी आता जाण्याची वेळ आली ना, माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा थांबत नाहीत आणि माझी नजर वारंवार तुझ्याकडे फिरत असताना ती मला चुकवता येत नाही. कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी, कैसे झाले तुकोबाऱ्या म्हणतात की कन्या सासुराशी जाय मागे परतोनी पाहे. म्हणून तुला सोडून जात असताना वारंवार
फार माझी मान पाठीमागे फिरते देवा, आता मात्र मला तुझ्यापासून वेगळं होत असताना अशा पद्धतीची वेदना होते म्हणतायचे झाले. माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा त्यावेळेला तुकोबारा सांगतात कन्या सर्वदा शेजार मागे परतुनी पाही तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा परंका. कधी तुझी प्राप्ती होईल, कधी आता आपली भेट होईल याच्याकरता तुला सोडून जात असताना माझ्या हृदयाची आणि जी काही वेदना आहे ती वेदना अशा पद्धतीने आहे. जसं मुलगी माहेर सोडून जात असताना तिची अवस्था होती तसं मात्र माझी अवस्था झाली. एवढ्यावर मात्र महाराजांना स्पष्ट करत असताना हा दृष्टांत कदाचित कमकुवत वाटला असावा म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे आणि मुलीचा दृष्टांत देण्याऐवजी त्याहीपेक्षा परिपक्व दृष्टांत आपण देऊ, त्याहीपेक्षा वेदनेची तीव्रता वाढवून सांगू, आपल्या हृदयाची वेदना काय आहे ती वाढवून सांगण्याकरता तुकोबार अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये त्याहीपेक्षा परिपक्व दृष्टांत देत असताना सांगतात चुकलिया माय चुकलिया माय तैसे तुकोबार सांगता देवा काय सांगू रे माझी अवस्था. चुकलिया माय बाळ हुर हुर पाही. एखाद्या गर्दीमध्ये, एखाद्या यात्रेमध्ये, एखाद्या जत्रेमध्ये आई आपल्या बाळाला सुखावून टाकणारे यात्रेमध्ये ज्या वेळेला यात्रेचं दृश्य दाखवण्याकरता घेऊन जाते महाराज म्हणतात गर्दीमध्ये कदाचित आईचं बोट धरून चाललेलं बाळ कदाचित तिचा हात सुटून तिच्यापासून वेगळं झाल्यानंतर त्या गर्दीमध्ये ती बाळ आता एकटं पडलेलं आहे, त्याची जीव
जीवापाड असणारी माऊली त्याला सोडून चुकून बाजूला झालेली आहे. आता मात्र त्या लेकराला तिच्या व्यतिरिक्त कोणी पाहिजे नाही, त्या जत्रेतलं काहीच पाहिजे नाही. देवा, जेवढा काही संसार आहे त्या संसारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आमच्या पुढे तू ठेवल्या. जसं त्या बाळाला त्या जत्रेमध्ये सर्व पाळणे आहेत, खेळणे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये त्याचं मन लागत नाही. त्याचं मन एकाच गोष्टीमध्ये लागतं पांडुरंगा, त्याच्यापासून वेगळी झालेली माय त्याला कधी मिळेल ते हुरहुरल्या दृष्टीने त्याच्या आईला शोधत असते. एक वाक्य बोलते, आयुष्यामध्ये आपण बोलून ह्या वेदना आपल्याला शब्दाद्वारे स्पष्ट करता येत नाही, पण काही काही घटना अशा असतात की त्या घटना ज्या वेळेला आपण त्या घटनेची कल्पना ज्या वेळेला आपल्या दृष्टीमध्ये आपण ठेवतोय ना, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं खरंच सांगतो काय वेदना असेल. पांडुरंग परमात्म्याच्या विराहामध्ये होत असलेली वेदना, होत असलेला त्रास जगद्गुरु सांगतात, महाराज देव भगवंता, अरे जसं आईपासून तिचं पारस वेगळं होतंय ना, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा वैदसे केशवा. मी नेहमी सांगतो, आईचं आणि मुलाचं प्रेम काही कमी नाही, खूप प्रेम करते. आई सुद्धा मुलावर प्रेम करते. मी करू नये याही मताचा नाही. आईने मुलावर प्रेम करावं, पण ते आंधळ प्रेम कधी करू नये. आईने मुलावर प्रेम करावं, पण ते प्रेम डोळस असलं पाहिजे. प्रेमात काही माता मुले आपल्या लेकरावर प्रेम करतात, पण ते आंधळ प्रेम करतात. त्या मुलाच्या हिताच्या ठिकाणी जे विचार त्यांना मांडायचे असतात ते विचार त्यांना मांडता येत नाही. उलट त्या मुलांच्या चुका, त्या मुलांचे गुन्हे ते आपल्या पोटामध्ये साठवतात. परिणामतः ते बाळ तिचं पतनापर्यंत जाऊन पोहोचतं. मग मात्र तिला खेद व्यक्त करावा लागतो. अशा पद्धतीचं प्रेम कधी माणसाने लेकरावर करायचं नाही. प्रेम केलं पाहिजे, पण डोळस प्रेम केलं पाहिजे. एक वाक्य बोलतो, त्या बाळापासून आई वेगळी झाल्यानंतर काय दुःख होतं दुःख आम्हाला माहिती. ज्या ज्या वेळेला आळंदीमध्ये, आता आमचे राज महाराज आळंदीमध्ये राहायला आहे. खरं तर इथून 1700-800 किलोमीटर तो लांब राहण्याकरता गेलाय. असं समजू नका की काही ठिकाणी गेल्यानंतर आठवण येत नाही. आईची आठवण येते, वडिलांची आठवण येते, सर्व नातेवाईकांची आठवण येत असते. आणि एकदम अनोळखी राज तरी काही परमार्थामध्ये अगोदर रुळल्यानंतर तो आळंदीमध्ये गेला. पण ज्या वेळेला मला आळंदीला पाठवलं होतं त्यावेळेला अगदी मी 7वा वर्ग पास होऊन आळंदीला गेलेलो होतो. हे जाताना व्यवस्था नव्हती, कोणी सोडण्याकरता नव्हतं. गुरुवर्य वैकुंठवासी नाना महाराज कोठेकरांची पेरवी केली होती आपल्या आमच्या माहुली महाराजांनी विठ्ठल मंदिरामध्ये. आपल्या आदरणीय बबन महाराजांचं कीर्तन होतं. त्या कीर्तनामध्ये मी विग्रस्त शाळेमध्ये होतो, राष्ट्रीय विद्यालयात. डोक्यामध्ये होतच तिच्या की आळंदीला यायला नेऊन घालायचं, पण आळंदी कधी तिने पाहिली नव्हती. पण तिचे स्वप्न मोठे होते. तिने विचार केला आपल्याला आळंदीमध्ये पाठवायचं आहे. म्हणून त्यावेळेला तिने मला घेतलं आणि त्या विठ्ठल मंदिरामध्ये काय त्याचं विनोबाई आहे ना, हा मुदळकर विठ्ठल मंदिरामध्ये मला कीर्तनाला घेऊन गेली. गेल्यानंतर तिथे त्या तेरवीचा स्वयंपाक करण्याकरता आमच्या गावचे, आता ते वारलेत आमचे ज्ञानेश्वरजी नवरकर म्हणून, ते आपल्या आई महाराजांच्या दिंडीमध्ये आचारी काम करायला जायचे. महादेव महाराज आहे त्यांच्या दिंडीमध्ये. मग तिथे भेटी झाल्या, काही आमच्या गावच्या मावल्या होत्या. आईचं त्यांचं बोलणं झालं. आईने सांगितलं, त्यावेळेला विषय काढला, आम्ही आता काही दिवसामध्ये आळंदीला सुद्धा जाणार आहे. आईने विचारलं कसं काय. त्यांनी सांगितलं की आषाढी वारी निघणार आहे आणि त्यावेळेला त्या दिंडीमध्ये स्वयंपाकी म्हणून आपण जाणार आहे. 10 बाया, एक आचारी, त्याच्या हाताखाली एक होती माणसं. व्यवस्था नव्हती, तिला माहिती नव्हतं आळंदी कोण्या दिशेला आहे काय आहे. अंगठी बहादूर बिचारी, तिने एकच विचार केला, माझं लेकरू घडलं पाहिजे. म्हणून तिने आमच्या ज्ञानेश्वर मामाला सांगितलं, दादा मला काही 1 रुपया देऊ नको, फक्त एक काम कर, मी तुझ्या बरोबर स्वयंपाकाला येते वारीमध्ये, मला 1 रुपया द्यायचा नाही, माझी एक अट आहे. विचारलं, बाई काय अट आहे. माझं एक लेकरू तुला सोबत घ्यावं लागणार. सांगितलं लेकराचं काय काम आहे. तिने सांगितलं त्याला आळंदीमध्ये शिकण्याकरता टाकायचं, काय हरकत नाही, घे म्हणे. घे म्हणल्यानंतर ते मिनीडोर जुना ऍटो आहे, मोठा ऍटो आहे लांबवाला, मिनीडोर म्हणून त्याला स्टील त्या ऍटोला
आता ते बंद झाले. त्या ऑटोमध्ये 10 बाया, 3 जण आम्ही एवढे जण त्याच्यामध्ये बसलो. इथून आळंदीचा प्रवास, एवढा प्रवास केला. महिनाभर वारीमध्ये मी चाललो सर्व वारकऱ्यांबरोबर, कारण शिबिराचे आमच्यावर संस्कार होते. शिबिरामध्ये शिकवण्याकरता गुरुवारी आमचे शिवाजी महाराज होते, गुरुवारी माहुरे महाराज, हे सर्व मंडळींचे उपकार शिबिरामध्ये या लोकांनी आम्हाला संस्काराचे धडे दिले. त्याच्यामुळे ते मनामध्ये एक निश्चय झाला होता. आळंदीमधून पंढरपूर पर्यंत मी आणि वारी केली. आता आहीर महाराजाचा स्वभाव म्हणजे तुम्हाला माहिती आहे, 1 रुपया सुद्धा गणिताला न चुकणारं व्यक्तिमत्व म्हणजे महादेव महाराज आहे. बुवाजींना नाही माहित असेल आपल्याला, शिवाजी महाराजांना आठाने सुद्धा कधी त्यांनी कोणाकडे फिरू दिले नाही. वाटल्यास नंतर लाखो डुबले तो भाग वेगळा आहे, पण आपल्यासारख्याकडे कधी आठाने सुद्धा त्यांनी बोलू दिले नाही. त्यांनी सांगितलं हरकत नाही, हा दिंडीत जर येत असेल तर याला याची दिशा आम्हाला घ्यावं लागणार आहे. मधला मार्ग काढला. काय केलं पाहिजे, एक काम करा म्हणे, याच्या हातात तुम्ही नंबराची पाटी द्या. युवराज महाराज ती नंबराची पाटी दिली. नंबर आहे त्याच्या दिंडीचा किती, 81 नंबर. फार शुभ नंबर सापडला. 8 आणि 1 गणित केलं तर 9 होतं, बरोबर आहे. तो ती नंबराची पाटी दिली, खांद्यावर आपलं निघालं म्हणून पूर्ण वारी झाली. आणि वारी आटोपल्यानंतर सर्व बाबांची दिंडी पौर्णिमेपर्यंत राहते, पण जाणाऱ्याला बंधन नाही, द्वादशीला जाऊ शकतात. आचार्याचं ठरलेलं होतं द्वादशीला मी परत जाणार आहे, त्यावेळेला त्याच्याबरोबर आईला सुद्धा परत जावं लागणार. पण तिथं ठरलं होतं की तिथे मात्र मला नेऊन सोडायचं. तिथे मग प्रभू महाराज, दिलीप महाराज वगैरे ही मंडळी आली. बघेपुरजींबरोबर बोलणं झालं, याला आता तुम्ही घेऊन वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी आटोपल्या. आणि आटोपल्यानंतर मग मात्र ज्या क्षणी मला ती तिथे सोडून घरच्या मार्गाने निघाली, आयुष्यात कधी एवढा आकांत मी केला नसेल तेवढा पंढरपुरामध्ये केला. डोळ्याने पाहणाऱ्या लोकांना माहिती आहे, मी सांगितलं मेलो तरी पोत आहे, पण मी आईला सोडून राहणार खरंच आहे. कारण मी 7व्या वर्गात जाईपर्यंत आईला सोडून कधी झोपलो नाही. तिनं नंतर मोठा झालो, त्या बाजीवर काही मोठी जागा होत नव्हती. तिने सांगावं तू आता खाली झोप, माझ्याजवळ झोपायचं नाही. पण जरी तिने झोपू दिलं नसेल तर त्या बाजीच्या खाव्याला बसून रात्रभर झोपणारं लेकरू म्हणजे मी होतो. तिला सोडून कधी राहिलो नाही. त्याच्यामुळं आता हे दिवस काढणं शक्य नाही, पण तिने तिच्या काळजावर दगड ठेवला आणि ती दुसऱ्या गाडीत जाऊन बसली. मी ढसाढसा रडत होतो, गुडघ्यामध्ये मुडकं घालून. गुरुजी वगैरे ही मंडळी मला सावरत होती. महिन्याचा परिचय होताच गुरुजींचा, ते सर्व मंडळी मला सावरत होती. मी ऐकत नव्हतो. सांगितलं गुरुजी मला सोडा, तुमच्या पाया पडतो, मला एकदाच सोडा, एकदा मला माझ्या आईकडे जाऊ द्या. माझ्या आई बरोबर येणाऱ्या गावातल्या काही बाया होत्या, काही मावल्या होत्या, त्या रडायला लागल्या ढसाढसा. पण तिने एकच वाक्य सांगितलं, एकीनही तोंडातून आवाज काढायचा नाही. जर तुम्ही रडल्या मला रडायला लागणार आहे. मी रडले, माझं लेकरू रडल्याशिवाय राहणार नाही, ते घरी परत आल्याशिवाय राहणार नाही. ही घटना मला नंतर माहिती पडली. मी एकदा विचारलं, एवढ्या लांब तू मला नेऊन सोडलं, तुझ्याशिवाय मी कधी राहिलो नाही, तुला काही वाटलं नाही का म्हणलं. तिने सांगितलं तुला एक वाक्य बोलू काय. म्हणलं काय बोल नाही. तुला सोडून घरी आल्यानंतर जशी तुझ्या हृदयामध्ये वेदना चालू होती ना, तशी माझ्या सुद्धा हृदयामध्ये वेदना चालू होती. तुला सोडून मी एक क्षण सुद्धा राहत नव्हते. ज्या ज्या वेळेला दिवसभर काम करायचं, संध्याकाळी घरी आल्यानंतर स्वयंपाक करत नव्हती. शिळी एक भाकर असायची, 2 कप चहा मांडायचा, अर्धी भाकरी भवानी खायची, अर्धी भाकरी माझ्या आईने खायची. ती खाल्ल्यानंतर सुखाने तिने अंग टाकायचं, पण झोप लागत नव्हती, झोप नव्हती लागत तिला. ती सांगायची, अरे त्यावेळेला माझ्या डोक्यात तुझा विचार यायचा, तर एका कडावर होऊन मी झोपत असताना त्या डोक्याच्या खालची खळभर जागा त्या ठिकाणी ओली व्हायची. एवढं सुद्धा माझ्या हृदयामध्ये तुझ्याबद्दल प्रेम होतंय, पण तू घडावा याच्या करता मी त्याग केला आणि त्याच क्षणी तू आता घडलाय. खरं सांगतो, आईपासून लेकरू ज्या वेळेला वेगळं होतंय ना, त्यावेळेला मात्र वेदना दोन्ही बाजूला सारख्या असतात. जगद्गुरु तुकोबार आहे, पांडुरंग परमात्म्याला सांगतात, देवा ही सामान्य लेकराची मायेची गोष्ट सांगतोय. अरे मी तर, तू माझ्या हृदयामध्ये आहे, मी तुझं लेकरू आहे. तुका म्हणे आम्ही बाळे त्या देवाची लढीवाळे, तुला सोडून मला कसं करमणार आहे. काय अवस्था झाली. कन्या माय बाळ उड उड पाहे
तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेट श्री केशवा ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबारा सांगतात, पांडुरंगा तुझ्या विना माझ्या हृदयाची होत असलेली अवस्था कशी आहे. चुकलिया माय बाळ हुर हुर पाही तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेट श्री केशवा. आईपासून लेकरू वेगळं झाल्यानंतर त्या आईच्या प्राप्तीकरता, आई मुलाच्या प्राप्तीकरता जेवढे काही अंतकरणापासून प्रयत्न करते, सायास करते, देवा बस ज्या हृदयाने ज्या वेदनेने ती आपल्या लेकराला शोधते ना, तसं मात्र आम्ही वाट पाहतो. कधी आषाढी येते, कधी कार्तिक येते. का? त्याचं कारण असं आहे, जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी संपदा सोहळा नावडे सर्व संसाराचा त्याग करून एकच मनामध्ये इच्छा आहे, ते कधी एकादशी आषाढी हे संपदा सोहळा नावडे म्हणाला लागला टकळा पंढरीचा. एवढ्या आसक्तीने, एवढ्या आणि अंतकरणपूर्वक देवा तुझ्या भेटीची आम्ही वाट पाहतोय की त्या भेटीच्या तीव्रतेची वेदना आम्हाला असह्य होत आहे. कशा पद्धतीने महाराज चुकरिया माय बाळ हुर हुर पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेट श्री केशव. परमार्थाची वेदना सिद्ध करण्याकरता जगद्गुरु तुकोबारांना रिटर्न याची वेळ आली. परमार्थातली वेदना सिद्ध करण्याकरता जगद्गुरु तुकोबारांना व्यवहार मांडावा लागला. आणि खरं सांगतो, व्यवहार माणसाला काय शिकवून जातो हे अनुभवी माणसाला जाऊन विचारावे. वारकरी संप्रदायाची माय म्हणजे पांडुरंग परमात्मा. जर ती तू विटेवर सकाळी बाई व करी हे सर्व आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा म्हणजे वारकऱ्याची माय आहे. आणि ती वारकऱ्याची माय म्हणजे कशी आहे, विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळा विठू माझा लेकुरवाळा. पांडुरंग परमात्मा संबंध वारकऱ्याची सर्व संतांची आणि कोण आहे, आई आहे. हो किती प्रेम भगवान परमात्मा, त्याच्याकडे काय कमी आहे. प्रेमाचा आगर, प्रेमाचा सागर, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहे. महाराज म्हणतात तू प्रेम देत असताना काही कमी करत नाही, त्याच्यावर प्रेम करणारे काही कमी करत नाही. हा एवढंही फार महत्वाचं आहे. कारण आहे शेष महेश गणेश दिनेश सुरेश हिच्या आई निरंतर गावे ताही अनादि अनंत अखंड अखेद अभेद सुवेद बतावे नारद से सुख व्यास रचे पछिहार नको कुणी पार न पावे ताही अहिर की छोहरिया छचियावर छाछपे नाचे नजावे. यांनी त्या भगवान परमात्म्याला प्रेम भरपूर दिलेलं असतं म्हणून तो
जगताचा मालक त्या गौरणीच्या पुढे येऊन काय करतो, ताही अहिर की छोहरिया छचिया भर छाछ पे नाच नचावे. थोडस टाका करता भगवान परमात्म्याला सांगतात कन्हैया नाचून दाखव. हे कशाचं बेतक, प्रेमाचं बेतक आहे. याचा अर्थ परमार्थाच्या सिद्धी करता सुद्धा व्यवहाराचा दृष्टांत अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून आईवर लेकराचंही प्रेम तेवढंच असतं, लेकराचं आईवर सुद्धा प्रेम तेवढं. मी नेहमी सांगतो जीवनामध्ये माणसाला काही नसलं चालते, पण मात्र प्रेम करणारं कुठलं तरी दैवत आपल्याकडे असलं पाहिजे. असं म्हणतात माँ बच्चों की जान होती है. अरे माँ बच्चों की जान होती है, वो होते हैं किस्मत वाले जिनको माँ होती है. जगाच्या पाठीवर काही नसलं तर चालेल, पण आपल्यावर निस्वार्थपणे प्रेम करणारी माय असली पाहिजे. किती प्रेम करते नाना, किती प्रेम करते. नानाला शिबिरात घेणार नव्हतं मी, दुसऱ्याच वर्गात नाना, पहिलीच का दुसरी, आता तिसरीत गेला का. मागच्या वर्षी दुसरीतच होता. दुसऱ्या वर्षी त्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, काय करावं. पण आईचा हट्ट होता माझ्याजवळ, म्हणून नका तुम्ही विनाकारण हट्ट करू. अण्णांचाही फोन आला, राहू द्या म्हणे महाराज, पडवणं राहील तर येत नाही. नाना प्रसिद्ध झाला, फोगरीसाठी नाना नंबर 1. किती प्रेम करते आई. हो तळमत्या उन्हात रखरखत्या रानात राहील समाजासाठी तू कष्टाच्या नामात. कधी कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काटाचे पास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला. खूप प्रेम करणारा व्यक्तिमत्व कोण असेल त्याच्या गीतामध्ये आई आहे. आई आपल्या लेकरावर प्रेम करत असताना निस्वार्थ भावनेने ती प्रेम करते. त्याही पेक्षा जगद्गुरु तुकोबारायांना तोही दृष्टांत कमी वाटला असावा, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्याही पेक्षा आपल्या हृदयाची कासावीसता भगवान परमात्म्याला व्यक्त करत असताना सांगत, देवा हे काहीच नाही, याही पेक्षा पुढची माझी अवस्था झाली. अभंगाचा शेवट होतो, जीवनावे गाडी माझोळे जीवनावे गाडी Yeah.
तुझ्या अनुपस्थितीमध्ये माझ्या जीवाची लाहीलाही होत्या. काय परिस्थिती होती महाराज म्हणतात, जीवना वेगळे मासोळी पाण्याच्या वेगळा तसा मासा केल्यानंतर किती तास जिवंत राहतो, क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. तसं जगद्गुरु तुकोबा सांगतात, तेव्हा तू जर आमच्या जीवनातून वेगळा झाला, परिणामतः त्या माशासारखी आमची अवस्था झालेली आहे. पैसे झाले माझ्या जीवा किंवा भेटसे केशवा. अशा पद्धतीने 10 वाजले का नाही? घडी तुमची उशीर झाला घडी बंद पडते माझी खरंच नाही, उशीर झाल्यावर पडते ती बंद नाही. तसं या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबा आपली वेदना व्यक्त करतात. अशा पद्धतीने स्वर्गीय या परिसराचे निष्ठावंत वारकरी आमचे बोबडे गुरुजी आणि त्यांच्या पश्चात संपूर्ण परिवार एकत्रित येऊन आमचे शिवदास भाऊ असतील, आमचे पुरुषोत्तमजी बोबडे सर असतील, आमचा गणेश भाऊ असेल, हे सर्व एकत्रित येऊन आणि मोठ्या पुण्या गोविंदाने हे तीनही भावंड एकत्रित राहून हा वारसा पुढे चालत आहे. खरं तर बहुतांश आम्ही सर्वांनी म्हणलो होतं 3 वर्ष झाले सप्ताहाला. आता एकटा परिवार हे सर्व ओझ एकटेच आहे ना, परिवार हे सर्व ओझ उचलतोय. आता परिवार ओझ म्हणजे काय साधन आहे, ते आमच्या पाकिटाकडे पाहिल्यानंतर आमच्या लक्षात येतं की ओझ किती आहे. ते पैसे काही कधी कमी दिले, आता अगदी लागतातच किती, मला 100-200 रुपयाचं डिझेल भरपूर झालं, पण कीर्तनाचे 5,000, 4,000, 7,000 एवढा जास्त असलं तर हरकत नाही, वाटा आम्ही घ्यायला तयार आहे. मग शिका वशको वेशा वचक मुशको याचे कसं ग्रामणी गणकश्चैव सत्तेचा परभक्षक त्या यादीमध्ये आम्ही बसलो तर काही हरकत नाही. तसं एवढा खर्च ते करतात सर्व एकत्रित येऊन आणि दिवसभर येणार जाणार सर्व पाहुणे राहुणे घरच्या त्यांच्या सर्वांच्या सौभाग्यवती दिवसभर त्या ठिकाणी काम करतात. आलेला वारकरी जेवढ्याशिवाय कधी जाऊ दिलं नाही एवढं ते त्या ठिकाणी करतायत. त्याचं कारण आहे आपल्या वडिलांवर त्यांचं प्रेम आहे आणि त्याहीपेक्षा त्यांनी घालून दिलेल्या याच्यावर परंपरेवर त्यांची निष्ठा आहे आणि ती निष्ठा कायमस्वरूपी राहावी ही प्रभू रामचंद्राच्या चरणावर प्रार्थना करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठलाच्या